शुभदेवांसारखे गुरु आपल्याला सुद्धा जीवनामध्ये मिळतात, पण 5 प्रकारच्या शुद्ध्या लागतात. किती? 5 प्रकारच्या शुद्ध्या. राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये 5 प्रकारच्या शुद्ध्या होत्या. शुभदेवांसारखे गुरु त्याच्या जीवनामध्ये त्याला भेटले. 5 प्रकारच्या शुद्ध्या. पहिली शुद्धी सांगितली मातृशुद्धी, आई चांगली पाहिजे, लेकराला घडवणारी पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजे. दुसरी सांगितली पितृशुद्धी, बाप चांगला पाहिजे, लेकराला घडवणारा पाहिजे. तिसरी शुद्धी सांगितली द्रव्य शुद्धी, घरामध्ये येणारा पैसा चांगल्या मार्गाने आला पाहिजे, गोरगरिबांना छेडून न आलेला पाहिजे, समाधान लावलं. तिसरी शुद्धी सांगितली. चौथी शुद्धी सांगितली अन्न शुद्धी, जे आपण रोज अन्न खातो ना ते अन्न शुद्ध असलं. मग तुम्ही म्हणता महाराज अन्न शुद्ध कसं करायचं? सोपं गणित आहे. सकाळी माहिती तुम्ही स्वयंपाकाला बसली, स्वयंपाकाला तुम्ही गॅसवरती जवळ गेले, तुम्ही भाकऱ्या करत असताना चपात्या करा काही करा, आपण स्वयंपाक करत असताना अन्न शुद्ध कसं करायचं? स्वयंपाक करत असताना चपात्या लाटत असताना भाकरी करत असताना एकच करायचं रामकृष्णारी 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 भजन कर. आपण स्वयंपाक करत करत भजन जर केलं तर भजनाचा परिणाम कशावरती होतो? कशावरती होतो? त्या अन्नावरती होतो. तुम्ही बघा एखाद्या माय माऊलीच्या शेजारी सोबत भांडण व्हावं, एखाद्या सोबत भांडण लगेच भांडण झालं, 5 मिनिटांमध्ये किचन रूम मध्ये स्वयंपाक करण्याकरता आले, अशा बांगड्या मागे सारल्या, काठवट पायामध्ये धरली, धन 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 भाकऱ्यावर आदळायला. भांडण झालेला सगळा राग कशावर करायचा? कशावर करायला? भाकऱ्यावर काढायला. भांडण झालेला सगळा राग आपण त्या भाकरीवर काढतो, भाकर फ्राय दिली आणि तिकडे लेकरू कळताना आई शाळेला जायचं मला भूक लागली भाकर. आता ज्या भाकरीवर आपण राग काढला ती पहिली भाकर आपल्या लेकरांना खाली. मग मला सांगा ही जर भाकर जर आपल्या लेकरांना जर खाल्ली तर लेकरावरती चांगले संस्कार होते का? मला नाही आहे. पण आपण घरामध्ये बनवलेलं अन्न चांगलं असलं पाहिजे. बनवत असताना मायमावला दिवसभरी जर काम असलं ना, भाकरी करत असताना सुद्धा एकच काम करायचं, चपाती करा भाकऱ्याला का, एकच सोपं गणित आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी Krishna Hare 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 Krishna Hare Hare
त्या ठिकाणी अन्न शुद्धीसाठी अन्न शुद्ध करायचं एकमेव कारण विचार परिवर्तन झालं पाहिजे. रामकृष्ण हरी भजन करे. या 5 प्रकारच्या शुद्ध जीवनामध्ये असतात. त्याच्या जीवनामध्ये शुभदेवांसारखे गुरु लागतात. राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये 5 प्रकारच्या शुद्ध होत्या, पण शुभदेवांसारखे गुरु राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी लाभलेले असतात. त्या ठिकाणी लाभले. शुभदेवांचं आगमन झालं. राजा परीक्षितीला मोठा आनंद वाटला. सुंदर अशी पाद्य पूजा केली. आता राजा परीक्षिती आसनावरती बसला. उंच आसनावरती गुरुदेव बसले. आता राजा परीक्षितीने हात जोडून पहिला प्रश्न त्या ठिकाणी आपल्या गुरुजीला विचारला की वारी आदेश ते प्रश्न कुठं लोक ही 2 रूपा. राजा परीक्षितीला पहिला प्रश्न आपल्या गुरुजींना विचारला म्हणजे गुरुदेव ज्या माणसाचं मरण 7 दिवसामध्ये आलेलं आहे त्या माणसानं काय केलं पाहिजे. तिकडे लक्ष द्या. काय प्रश्न विचारला. ज्या माणसाचं मरण 7 दिवसामध्ये आलेलं त्या माणसानं काय केलं पाहिजे. मला सांगा श्राप भेटलाय कोणाला. श्राप भेटला कोणाला. त्या राजा परीक्षितीला. तो राजा परीक्षितीने असा प्रश्न केला म्हणजे गुरुदेव मला श्राप लागलाय मी काय करू की जेणेकरून माझा उद्धार होईल. असा प्रश्न केला. राजा परीक्षितीने एकट्या करता प्रश्न केला नाही. राजा परीक्षितीने तुमच्या आमच्या करता सगळ्या लोकांकरता प्रश्न विचारला. म्हणजे सांगा ना गुरुदेव ज्या माणसाचं मरण येत्या 7 दिवसामध्ये आलेलं आहे त्या माणसाने काय केलं पाहिजे. मग खाली बसलेले लोक म्हणतील का हो महाराज राजा परीक्षितीला श्राप भेटला आम्हाला थोडीच भेटला आम्ही थोडीच मरणार. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला येत्या 7 दिवसामध्ये मरायचे. किती. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला तुम्हाला मला सगळ्याला येत्या 7 दिवसामध्ये मरायचे. आता 7 दिवसामध्ये मरायचं म्हटल्यानंतर किती लोक आता मनामध्ये काय काय मला म्हणतील सांगता येणार नाही मला. आणि मरण म्हटलं की कोणाला सुद्धा आवडत नाहीये. येथे बसलेल्या प्रत्येक माणसाला येत्या 7 दिवसामध्ये माया मारायचं. लक्ष द्या. कोणाला मरण सोमवारी येणार आहे बरोबर. कोणाला मरण मंगळवार, कोणाला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. किती दिवसात. त्या 7 दिवसामध्ये येणार. त्या प्रत्येक बसलेल्या माणसाला प्रत्येकाला इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला 7 दिवसामध्ये मरायचं आहे. मला लक्षात घ्या. ज्याचा जन्म खाटीवर झाला त्या माणसाला एक ना एक दिवस ताटीवर जावं लागणार आहे. ज्या माणसाचा जन्म खाटीवर झाला त्या माणसाला एक ना एक दिवस ताटीवर बाबा जावं लागणार आहे. ज्या माणसाच्या जन्माला बेल बाजा वाजला त्या माणसाच्या मरणाला बोंबल बाजा वाजणार आहे. हे ठरलेलं गणित. ज्या माणसाला जन्म मिळाला त्या माणसाला इथे एक बसलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरावच लागणार. आधा मेला 15 मेला बाप मसला गेला आणि देखत ना तो कुंतो तोही पैसा झाला. आपल्या अगोदर इथं कोण कोण गेली जाऊन महाराज. तुम्ही आम्ही जाऊ मागे
28 युगे झाले चक्रवर्ती कौरव पांडव गेलेले लोटी 56 कोटी यादव गेले एकपंथी शकुनाई गावा माझा शकुनाई गावा शकुनाई गावा दादा शकुनाई गावा शकुना इथं ज्याचा जन्म झाला त्या माणसाला इथून एक ना एक दिवस प्रत्येकाला मरावं लागणार आहे महाराज का हे ठरलेलं गणित जो खाटेवर जन्माला आला तो टाकीवर जाणार आहे ज्याच्या जन्माला बेड वाजा वाजला त्याच्या मरणाला भोंगल वाजा वाजणार आहे हे ठरलेल्या मृत्यू लोकांमधलं गणित आहे इथं प्रत्येकाला एक ना एक इच्छा असो किंवा नसो ज्याचा जन्म झाला त्या माणसाला एक ना एक दिवस इथून प्रत्येकाला मरावं लागणार आहे जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी दिल का तमाशा लगने का जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी दिल का जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी दिल का तमाशा लगने का जेव्हा आपला जन्म झाला पाळणा कशाचा होता पाळणा कशाचा होता लाकडाचा लहानपणी लेकराला चलायला शिकवण्याकरता तो 3 साठी गाडा असायचा बरोबर सुतारा करा आपण बनवून घेत आधार देण्याकरता तो लाकडा कशाचा असायचा तो खेळण्याकरता गाडा लाकडाचा आणि मेल्यानंतर सरण सुद्धा लाकडाचा आणि इथं भानगड अशी खर तर माणूस मेल्यानंतर जाळण्याचा विधी गौऱ्यामध्ये सांगितला कशामध्ये गौऱ्यामध्ये सांगितलेला म्हणून लाकडाच्या वरती आपण निमित्त मात्र 15 कावळ्यांना गौऱ्या लावतो की नाही सरना बरोबर निमित्त मात्र 15 कावळ्यांना आपण त्या सरणावरती गौऱ्या माणूस जाळण्याचा खरा जर विधी जर बघितला तर लाकडामध्ये नाही गौऱ्यामध्ये तुम्ही म्हणता एवढ्या गाई एवढ्या गौऱ्या थापायच्या कोण एवढ्या गौऱ्या आणायच्या कुठून म्हणून निमित्त मात्र आपण 15 गौऱ्यावर लावताय तुम्हाला गौऱ्या हुडकायची गरज पडणार नाही आजपासून ज्येष्ठच्या नावच्या गौऱ्या जमा करून ठेवायच्या मला आपण गेल्यानंतर गावातल्या लोकांना त्रास नको आहे मला वाईट वाटून तुम्हाला ऐकण्याकरता पण ऐकायला जन्म जन्माची तयारी कोणी सुद्धा करून ठेवतो पण मरणाची तयारी तुम्हाला करता आली पाहिजे जन्माची तयारी कोणी बी करतं पण आपलं मरण कसं चांगलं बनवायचं हे मरणाची तयारी इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला करता आली पाहिजे मला लक्षात घ्या म्हणजे जन्माला आला त्या माणसाला एक ना एक दिवस इथून जावं लागणार आहे बरीच लोक एखादा माणूस जर निघून जाणार तर देवाला दोष देतात देवानं मारलं एकदा माणूस माझ्याजवळ आला म्हणले महाराज काय सांगू म्हणला मी सुद्धा माळ करीत होतो म्हणला मी सुद्धा देव करीत होतो म्हणला मी सुद्धा भजन करीत होतो म्हणला मी सुद्धा सत्याला जात होतो म्हणला तुमच्या देवाने हो का असं करावं का म्हणला मी म्हणलं माझ्या देवानं काय केलं बाबा मी सुद्धा लय भजन करत होतो म्हणला महाराज माळ करी होतो पण एवढा भजन करून काही सुद्धा उपयोग नाही तुमच्या देवानं असं करावं का म्हणलं आणि आमच्या देवानं काय केलं काय नाही का एवढं भजन करून सुद्धा तुमच्या देवानं पूर्ण किती म्हणजे त्या गंगा मायाच्या काठावरती म्हणजे सुखदेवजी महाराजांचा आगमन झालं हजारो साधू संत आपापल्या जागेवरती उठून उभा राहतात राजा परीक्षित आपल्या जागेवरती उठून उभा राहतो आणि आपल्या गुरुजींची आपल्या गुरुवर्यांची सुखदेवांची घटना
चला गावातील तरुण मंडळी स्वयंपाक घराकडे वाट करण्यासाठी जाऊ आणि पाहुणे मंडळीने आजूबाजूला न जाता या ठिकाणी पंगत बसून घ्यायची आहे. गावातल्या महिलांनी पण या ठिकाणी पंगत बसून घ्यायची आहे. तरी गावातील सर्व तरुण मंडळी जिकडे बाहेर असतील त्यांनी ताबडतोब स्वयंपाकघराकडे यावे. गावात कोणी घरी महिला मंडळ असतील तर त्याने महाप्रसाद घेण्यासाठी हनुमान मंदिरासमोर यावं. आजचे अन्नदात्याचे आजमान आहे शंकरराव किशनराव मुंडे यांना श्री संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद. तरी गावातील सर्व